तर मित्रांनो सटाण्याची यात्रा होती आणि माझा एक फ्रेंड जो पुण्याला राहतो तो भेटायला आलेला होता. तर आम्ही भेटलो. आमचं फार बोलणं वगैरे, चर्चा वगैरे रंगली. तर मग त्याचं चालू होतं की ते आय-टी सेक्टरमध्ये जॉबला ते चांगलं त्याचं ॲन्युअल पॅकेज वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. सगळं बघितलं वगैरे सगळं झालं. आम्ही बऱ्याच वेळा चर्चा करत होतो. सगळ्याच गोष्टी आमच्या लहानपणीच्या आठवण्यापासून तर आत्तापर्यंत आम्ही बोललो. त्याच्यानंतर तो गेला आणि जर तुम्ही आय-टी-आर फाईल करत असाल तुमच्यापैकी कोणी, तर तुम्हाला माहिती आहे की 31 डिसेंबर इज लास्ट डेट. म्हणजे तुमचा जो लास्ट इयरचा जो आय-टी-आर भरायचा राहिला, तो भरण्यासाठी 31 डिसेंबर लास्ट डेट असते. तर मग आपण ते सीएला वगैरे दिलेलं होतं आणि 4-5 दिवसापूर्वीच आम्हाला ते सीएने पाठवलं. तर जेव्हा आम्ही ते चेक केलं ना, तेव्हा मला अचानक रिअलाईज झालं की आपली जी अमाउंट आहे, ती आणि आपल्या मित्राची जी सॅलरी ती जवळपास सेमच आहे. बट आपला जो मित्र आहे ना, तो कुठेतरी सॅटिस्फाईड नव्हता. ती कॉर्पोरेट लाईफ, तो रॅट रेस, फॅमिलीला टाईम देता येत नाही, काही नाही. आणि जे मित्र वगैरे पण आहे ना, तर ते नाही का फेक फ्रेंड्स म्हणतो आपण, तसे होते. सो मला अचानक रिअलाईज झालं, की आपण इथं राहून आपण बिझनेस रन करतोय. आपली अर्निंग पण त्याच लेव्हलला आहे. त्याच्यानंतर आपण सगळं एक्सप्लोर करतोय, ट्रॅव्हल करतोय. लव्ह लाईफ आपली एकदम ग्रेट चालू आहे. मित्रांसोबत पूर्ण बकचोदी करतो आपण दिवसभर. त्याच्यानंतर जो फॅमिली टाईम आहे, तो पण एकदम बेस्ट देतो. आपण क्वालिटी टाईम आणि म्हणतो ना, की लाईफचा पूर्ण एन्जॉय घेतोय. तर त्या गोष्टी आपण करतोय. बट कुठेतरी या गोष्टी ना सॅलरीमध्ये नाही भेटत आहे आणि बऱ्याच गोष्टी रिअलाईज झाल्या मला. आणि जेव्हा मी नंबर्स बघितले ना, की आमचा जो टोटल रेव्हेन्यू होता, तर तो खूप जास्त होता. म्हणजे आम्ही एवढा विचार पण केला नव्हता बिझनेस टाकताना, की आम्ही विदिन 10 मंथ्स एवढं करून जाऊ किंवा एवढ्या लेव्हलला जाऊ. तर आता असा विचार केला, की नंबर्स तर होऊन गेले. नंबर्स आपण बघितले, नंबर्समध्ये ग्रोथ करतोय. पण आपला जो एक बिझनेसचा जो ब्रँड व्हॅल्यू म्हणतो ना, ते आपल्याला अजून तेवढे म्हणजे त्या लेव्हलला नाही गेलेलो आहे. सो आपण लवकरच एक न्यूज आउटलेट आपलं येणार आहे आणि ब्रँड क्रिएशन जे असतं, ब्रँड व्हॅल्यू जे असतं ते आपण क्रिएट करणार आहे. तर याची पूर्ण आपण एक सीरीज आणतोय. तर ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल किंवा ज्यांना वाटतं की कामाची गोष्ट आहे किंवा मग आपण कामासोबत बकचोदी बी करणार आहोत. त्या गोष्टी जर वाटत असेल तर फॉलो करा आणि तुम्हाला वाटतंय कोणासाठी तरी आहे किंवा कोणाला तरी रिलेटेबल आहे, तर मग त्यांना शेअर करा.